मोहर्रमच्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी शांत व दक्षता समितीची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीमध्ये जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, आर-डी-सी, ॲडिशनल एस-पी, पोलीस डिपार्टमेंटचे अधिकारी, तसेच एम-एस-सी-बी, महापालिका, इतर सर्व शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि शांत समितीचे सर्व सदस्य त्यासाठी उपस्थित होते. शांत समितीचे सदस्य यांच्याकडून वेगवेगळे जे डिपार्टमेंट्स आहेत त्यांच्याकडून काय काय कारवाई त्यांना एक्सपेक्टेड आहे. त्याच्यामध्ये महापालिकेतर्फे रस्त्याची दुरुस्तीचा विषय असेल, स्ट्रीट लाईटचा विषय असेल, पाणी पुरवठ्याचा विषय असेल, स्वच्छताचा विषय असेल, आरोग्य ॲम्ब्युलन्सचा विषय असेल, तसेच एम-एस-सी-बी सोबत लूज वायरच्या आणि पोलीस डिपार्टमेंटच्या सोबत रूट आणि शांत आणि कायदा सुव्यवस्थेसाठीचे प्रश्न असेल, त्याच्याबाबत त्यांचे सर्व जे सूचना आहेत त्याची नोंद घेण्यात आलेली आहे. आणि याच्यासोबत जे सर्व संबंधित डिपार्टमेंट आहे त्यांनी पण त्यांची या कार्यक्रमाच्या अनुषंगाने जी तयारी आहे ती त्या ठिकाणी मांडली आणि त्यासोबत ज्या ज्या उणिवा आतापर्यंत राहिलेल्या आहेत त्याचं पण प्रशासनातर्फे नियोजन आहे की पुढील 6 ते 7 दिवसाच्या आत आपण 100% त्याची तयारी पूर्ण करणार. आणि जसं आपले शहराची जी ट्रेडिशन आहे की आतापर्यंत कधी या सणाला कधी गालबोट लागलेली नाही आहे, तीच ट्रेडिशन आपण या वर्षीसुद्धा कंटिन्यू करणार. आणि याच्यासाठी शांत समितीचे सर्व सदस्य तसेच सर्व शासकीय विभाग आणि पोलीस प्रशासन त्यांची तयारी झालेली आहे. मी सर्व नागरिकांना याची विनंती पण करतो की सर्वांनी यासाठी प्रशासनाला सहकार्य करावं.